प्रथम सत्रातील चौथा टॉपिक जो आहे त्याचं टायटल आहे प्लेस मिक्स अँड प्रमोशन मिक्स. म्हणजे वितरण मिश्र किंवा स्थान मिश्र आणि विक्रय वृद्धी मिश्र अशा 2 संकल्पना या चौथ्या टॉपिकमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर या संकल्पनांमध्ये आपली पहिली संकल्पना जी आहे प्लेस मिक्स, की ज्याला स्थान मिश्र किंवा वितरण मिश्र त्याला पर्यायी शब्दामध्ये डिस्ट्रिब्युशन मिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादित वस्तूंचं डिस्ट्रिब्युशन करणे. कुठे करतो आपण हे डिस्ट्रिब्युशन? हे डिस्ट्रिब्युशन आपण ग्राहकांपर्यंत जाऊन करतो किंवा ग्राहकांना करतो. म्हणजे अंतिम उद्देश जो आहे वस्तू निर्माण करण्याचा काय उत्पादित वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, जे मिश्रण असतं प्रयत्नांचं त्याला डिस्ट्रिब्युशन मिक्स किंवा प्लेस मिक्स असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. तर त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आपण शिकतोय स्थल मिश्र किंवा स्थान मिश्र किंवा त्याला आपण म्हणूयात प्लेस मिक्स. स्थल मिश्रचे मिश्रचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला समजून घ्यायची आहे. विपणन मिश्रच्या संकल्पनेत 4 पीस समाविष्ट आहेत. हे आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे. ते 4 पीस कोणते आहेत किंवा त्याला 4 पी असं म्हटलेलं आहे. तर हे 4 पी जे आहेत ते आहेत प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस एंड प्रमोशन. उत्पादन, किंमत, स्थळ किंवा स्थान आणि विक्रय वृद्धी असं त्याला म्हटलेलं आहे. एफ का बेटा? लेक्चर चालू आहे एफ आता. कुठे फिरताय तुम्ही? लेक्चर अटेंड न करता? हो, पण हे महत्वाचं ना अगोदर. शिकलाच नाही तर काय परीक्षा देणार आहेत? जा लवकर बाहेर, लेक्चर अटेंड करा. इथे स्थळला आपण स्थान असंही म्हणू शकतो. येते लक्षात? स्थळ किंवा स्थान. आणि विक्रय वृद्धी त्याला प्रमोशन असं म्हटलेलं आहे. बघा, प्लेस या घटकासाठी प्रामुख्याने डिस्ट्रिब्युशन मिक्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की एखादी वस्तू उत्पादित केलेली वस्तू एका विशिष्ट ग्राहकापर्यंत पोहोचवायची आहे. त्या ग्राहकाला त्या वस्तूचं वितरण करायचं आहे. त्याला आपण डिस्ट्रिब्युशन मिक्स असं का म्हटलेलं आहे? तर ही वस्तू, उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत वितरित करत असताना अनेक प्रकारच्या क्रिया केल्या जातात वितरणासंदर्भातल्या आणि म्हणून त्याला वितरण मिक्स, मिश्र किंवा डिस्ट्रिब्युशन मिक्स असंही म्हटलं जातं. वितरणामुळे म्हणजेच स्थलामुळे विपणनासंबंधीची स्थिर उपयोगिता निर्माण होत असल्याने विपणन मिश्रमधील स्थल मिश्र हा अतिशय महत्वाचा घटक आहे असं समजलं जातं. स्थल मिश्र या शब्दाला वितरण मिश्र असा शब्द प्रयोग देखील पर्यायी शब्दप्रयोग आपण वापरतो. अर्थ आपण बघूयात स्थल मिश्रचा. विपणन धोरण राबविताना म्हणजे उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे धोरण राबवलं जातं त्यामध्ये काय पाहिलं जातं प्रामुख्याने वितरण मार्ग कोणते आहेत. आता आपल्याला वितरण मार्गांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे या वितरण मिश्रमध्ये. अनेक प्रकारचे वितरण मार्ग वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंसाठी वापरले जातात. त्यानंतर मध्यस्थ बघा वस्तूचं वितरण करत असताना मध्यस्थांचा मोठा प्रतिसाद किंवा मध्यस्थांची जी साखळी आहे त्या साखळीची गरज निर्माण होते. तरच उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत जाऊन पोहोचतात. नंतर माल साठा किंवा संग्रहण आपण त्याला म्हणतो. जोपर्यंत वस्तू ग्राहकांकडून त्या वस्तूंना मागणी प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या वस्तू साठवून ठेवण्याचं काम करावं लागतं. त्यानंतर माल साठा नियंत्रण. ज्या वस्तू साठवून ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंसाठी त्या वस्तूंचं नियंत्रण करणं फार महत्वाचं असतं. म्हणजे त्या माल साठ्याच्या स्टेजेस ठरलेल्या असतात. तर कोणत्या स्टेजला मालाची ऑर्डर करणं अपेक्षित आहे म्हणजे माल साठा नियंत्रित राहू शकतो. ही सगळी कामं वितरण धोरण राबवताना करावी लागतात आणि इत्यादी मुद्द्यांच्या बाबतीत पर्याय उपलब्ध करणे म्हणजे संदर्भात पर्याय उपलब्ध करणे, वितरण मार्गांच्या संदर्भात पर्याय उपलब्ध करणे, माल संग्रहणाच्या संदर्भात पर्याय उपलब्ध करणे आणि योग्य पर्यायांचे मिश्रण साधणे आणि निवड केलेल्या पर्यायांचं जे मिश्रण तयार होतंय याला स्थल मिश्र किंवा वितरण मिश्र असं संबोधलं जातं. व्याख्या बघूयात आपण.
स्थल मिश्रची किंवा वितरण मिश्रची. उत्पादकापासून ते अंतिम ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्यासाठी भिन्न वितरण मार्गांचे मिश्रण साधने म्हणजे स्थल मिश्र होय. बघा, वरती काय म्हटलंय, की वितरण मार्ग असतील, मध्यस्थ असतील, संग्रहण असेल किंवा मालसाठा नियंत्रण असेल, या मुद्द्यांच्या बाबतीत पर्याय उपलब्ध करणे आणि या उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्यायांची निवड करणे आणि या योग्य पर्यायांतून जे मिश्रण तयार होतं, त्याला स्थल मिश्र असं आपण म्हटलेलं आहे. आणि ही प्रक्रिया कुठून कुठपर्यंत चालते? उत्पादकापासून तर ग्राहकापर्यंत. म्हणजे उत्पादकाने आता वस्तू उत्पादित केलेली आहे, ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे, म्हणजे उपभोक्त्यापर्यंत ती पोहोचवायची आहे. यासाठी अनेक क्रिया आणि प्रक्रिया त्या ठिकाणी समाविष्ट असतात. मग वितरण मार्ग असतील, मध्यस्थ असतील, संग्रहण असेल, वाहतूक म्हणूयात आपण त्याला, विमा असेल, बँकिंग असेल, या सगळ्या प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी कराव्या लागतात. भिन्न वितरण मार्गांचे मिश्रण साधने म्हणजे स्थल मिश्र होय किंवा वितरण मिश्रण होय. त्यामध्ये बघा, घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते किंवा साखळी दुकानांच्या साहाय्याने उत्पादक सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचा योग्य वितरण मार्ग कोणता? हे व्यवसाय संस्थेला विविध घटक लक्षात घेऊन ठरवावे लागते. बघा, म्हणजे योग्य प्रकारचा वितरण मार्ग निवडायचा आहे. वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोच करायची आहे किंवा ग्राहकांपर्यंत सेवा त्यांना प्रदान करायची आहे वस्तू संदर्भातली वस्तू उपलब्ध होण्यासंदर्भातली. तर त्यासाठी कुठला मार्ग उपयुक्त ठरतो हे त्या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे किंवा तो मार्ग निवडणं खूप क्रिटिकल काम किंवा खूप विचाराच्या अंती हे काम पूर्ण होतं. त्यामध्ये बघा, आता पुढे स्थल मिश्राचं महत्व काय आहे, तर ते आपल्याला शिकायचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ प्लेस मिक्स. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे महत्वाचा काय? स्थल मिश्रच्या योग्य पद्धतीमुळे व्यवसाय संघटनेला ग्राहकांपर्यंत मालाचा थेट पुरवठा करणे शक्य होते. म्हणजे उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत कशा पोहोचतात? त्या केवळ स्थल मिश्राच्या सहाय्याने. स्थल मिश्र किंवा वितरण मिश्र. वितरण मिश्राचा आधार घेतला नाही तर उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य किमतीत पोहोचूच शकणार नाहीत. आणि म्हणून स्थल मिश्र हे उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतं किंवा महत्वाचं ठरतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, माल साठ्याचा खर्च कमीत कमी ठेवून उत्पादन खर्च कमी करता येतो. बघा, माल संग्रहणासाठी मोठमोठे वेअर हाऊसेस, गोदामं बांधावी लागतात आणि या गोदामांच्या बांधणीसाठी मोठा खर्च येतो. आपण बघूया, जर शेतकरी पार्श्वभूमी असेल तर उत्पादित झालेला शेतमाल, कांद्याचं उदाहरण जर घेतलं तर कांद्याची चाळ तयार करण्यासाठी लाखो रुपये लागतात. बरोबर? असंच उत्पादकांच्या बाबतीत उत्पादकांनी उत्पादित केलेल्या वस्तू ह्या संख्येने जास्त असतात, कारण हे मागणीपूर्व उत्पादन असतं, मागणीनंतरचं उत्पादन नसतं. त्यामुळे काय होतं, उत्पादित केलेला माल काही काळासाठी मागणी येईपर्यंत साठवून ठेवावा लागतो. तर स्थल मिश्राचा आधार घेऊन उत्पादित केलेला माल हा सरळ सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. तो साठवून ठेवण्याचा जो खर्च आहे तो कमी केला जातो. त्यानंतर वितरण मार्गांचे धोरण ठरवून दळणवळण खर्चात बचत करता येते. बघा, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर आणि सोपा मार्ग कोणता? खर्चामध्ये बचत करणारा मार्ग कोणता? म्हणजे मध्यस्थांच्या साखळीमध्ये किती मध्यस्थ असावेत? कोणापर्यंत ही विक्री केली जावी आणि मग ती विक्री ग्राहकांपर्यंत करता येऊ शकते. तर ती मध्यस्थांची साखळी ठरवत असताना बचतीचा मार्ग कोणता आहे, वितरण मार्ग? हे ठरवलं जातं. कारण मध्यस्थांच्या साखळीमध्ये जर जास्त सदस्य आले, जास्त मध्यस्थ आले, तर ती वितरण साखळी किंवा तो वितरण मार्ग खर्चिक बनतो. पण कमीत कमी वितरक असतील, मध्यस्थ असतील, तर ही वितरण साखळी किंवा हा वितरण मार्ग कमी खर्चाचा होऊ शकतो. आणि म्हणून वितरण किंवा स्थल मिश्राच्या साहाय्याने दळणवळण खर्चात कशी बचत करता येईल, वस्तूच्या आदान-प्रदानामध्ये खर्चात बचत कशी करता येईल, याकडे लक्ष पुरवलं जातं. त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे, स्थल मिश्रमुळे ग्राहकांना हवी ती वस्तू योग्य वेळेत व योग्य ठिकाणी मिळू शकते. बघ, म्हणजे ग्राहकाला आपलं ठिकाण सोडून ती वस्तू मिळण्यासाठी दूरवर जावं लागत नाही. आणि जेव्हा ती वस्तू हवी आहे, तर ती वितरण मिश्राच्या सहाय्याने किंवा स्थल मिश्राच्या सहाय्याने ती ग्राहकांपर्यंत येऊन पोहोचलेली असते. फक्त ग्राहकाने ती वस्तू खरेदी करण्याचा उशीर असतो. ग्राहकांच्या अनेक गरजा त्यांना निर्माण झाल्यानंतर त्या गरजांचं समाधान शोधण्यासाठी ते आजूबाजूला त्या वस्तू मिळतायत की नाही याची चौकशी करतायत.
किंवा शोध घेतायत आणि अशा प्रसंगी अशा वस्तू ग्राहकांना लगेचच सापडतात. कारण वितरण मिश्रणे किंवा स्थल मिश्रणे त्या वस्तू उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत आणून पोहोचवलेल्या असतात. फक्त ग्राहकाने त्यांना मागणी करण्याचा उशीर असतो किंवा उसंत असते. त्यानंतर स्थल मिश्रणामुळे विक्रय वृद्धीस मदत होते. काय होतंय ग्राहकांना ज्या वस्तू हव्या आहेत आणि जेव्हा वस्तू हव्या आहेत, त्या आजूबाजूला किंवा जवळपास मिळत असल्याने विक्रय वृद्धी पटकन होते म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून त्या वस्तू ग्राहकांना विकल्या जातात किंवा विकता येतात. त्यामुळे काय होतंय, ग्राहक लगेच त्या वस्तू खरेदी करत असतील तर विक्रेत्यांचा माल त्या ठिकाणी कमीत कमी काळामध्ये जास्त प्रमाणात विकला जातो आणि मग तात्पर्य काय आहे, की कारण तोच माल जर उत्पादकाने कुठेतरी साठवून ठेवला असता किंवा उत्पादकाच्या एखाद्या अ, उत्पादनाच्या ठिकाणीच असता, तर ग्राहक तिथपर्यंत लवकर पोहोचणार नाही आणि ग्राहक अशा वस्तूंना मागणी करणार नाही. परंतु तो माल ग्राहकांपर्यंत येऊन पोहोचला होता वितरण मशीनमुळे आणि त्यामुळे ग्राहकांनी तो माल खरेदी केला आणि जेवढ्या जास्त प्रमाणात तो माल खरेदी केला जातो, तेवढ्या जास्त प्रमाणात विक्रय वृद्धी होते, हे आपण पाहतो. त्यानंतर 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे वितरण साखळीतील मध्यस्थ, पुरवठादार यांची योग्य निवड करून उपभोक्त्यांना जास्तीत जास्त समाधानी ठेवता येतं. बघा, उपभोक्त्यांची अंतिम इच्छा काय असेल किंवा अंतिम गरज काय असते, की जेव्हा गरज निर्माण झाली ग्राहकांना, तेव्हा ती वस्तू उपलब्ध होणं आणि म्हणून वितरण साखळीतील मध्यस्थ किंवा पुरवठादार यांची अतिशय काळजीपूर्वक योग्यपणे निवड केली जाते. जे पुरवठादार किंवा जे मध्यस्थ ग्राहकांना हव्या त्या वस्तू आणि हव्या त्या वेळी उपलब्ध करून देतील, असेच पुरवठादार किंवा असेच मध्यस्थ या वितरण साखळीमध्ये, वितरण मिश्रमध्ये निवडले जातात आणि त्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त समाधानी ठेवण्याचा प्रयत्न वितरण मिश्रद्वारे केला जातो. त्यानंतर बाजारातील स्पर्धात्मक वातावरण टिकून राहून विक्रय वृद्धीस चालना देता येते. बघा, बाजारामध्ये एकाच वस्तूला अनेक पर्यायी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि मग अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने, सहजगत्या उपलब्ध झाल्याने एका वस्तूला दुसरी पर्यायी वस्तू उपलब्ध असते आणि त्यामुळे स्पर्धात्मक वातावरणामध्ये आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी ती वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत किंवा ग्राहकांच्या घरापर्यंत, दारापर्यंत म्हणूयात आपण, उंबऱ्यापर्यंत म्हणूयात, ती वस्तू त्या ठिकाणपर्यंत पोहोचवणे. फक्त गरज असते ती ग्राहकाने त्या वस्तूला मागणी करण्याची. तर अशा प्रकारे जर परिस्थिती निर्माण करून दिली, तर निश्चितपणे ग्राहक स्पर्धेच्या वातावरणात देखील उत्पादकाच्या विशिष्ट वस्तूंना मागणी करू शकतात, वस्तूंची मागणी करू शकतात आणि जास्त प्रमाणात विक्रय वृद्धी होऊ शकते. हे झालं स्थल मिश्रचं महत्त्व किंवा वितरण मिश्रचं महत्त्व. त्यानंतर वितरण मार्गांचे प्रकार. आता बघा, ज्या वस्तू असतात त्या ग्राहकोपयोगी वस्तू असतात आणि काही औद्योगिक वस्तू असतात. तर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाबतीत आणि औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत जे वितरण मार्ग आहेत, म्हणजे वितरण मिश्रमध्ये ज्या वितरण मार्गांचा अवलंब केला जातो, ते मार्ग कोणकोणत्या प्रकारचे असतात? ते मार्ग आपल्याला शोधायचे आहेत. तर ते कोणत्या वस्तूंच्या बाबतीत आहेत? ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाबतीत आणि औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत. ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे काय? की ज्या वस्तूंचा ग्राहक उपभोग घेतात, प्रत्यक्षात उपभोग घेतात आणि त्या वस्तू उपभोगाने नष्ट होतात, त्याला ग्राहकोपयोगी वस्तू म्हणायचंय. आणि औद्योगिक वस्तू म्हणजे काय? की ज्या वस्तूंचा उपयोग उत्पादन प्रक्रियेमध्ये कच्चा माल म्हणून केला जातो आणि त्यापासून नवीन वस्तू बनवल्या जातात, त्याला औद्योगिक वस्तू असं म्हणायचंय. म्हणजे उद्योगधंद्यांना कच्चा माल म्हणून ज्या वस्तू असतात, म्हणजे त्या वस्तूंचा ग्राहक उपभोग घेत नाही, तर ते त्या वस्तूंचा उपयोग कोण घेतात? औद्योगिक संस्था घेतात, उद्योग संस्था घेतात आणि म्हणून त्यांना औद्योगिक वस्तू असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ज्या वस्तूंचा उपभोग ग्राहक स्वतः घेतात त्यांना आपण ग्राहकोपयोगी किंवा उपभोग्य वस्तू असं देखील त्यांना म्हटलं जातं आणि औद्योगिक वस्तू म्हणजे काय? की ज्या वस्तू उद्योगधंद्यांमध्ये कच्चा माल म्हणून वापरल्या जातात त्यांना औद्योगिक वस्तू असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. तर ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तूसाठीचे वितरण मार्ग जे आहेत ना, ते कॉमनली आपल्या या ठिकाणी दिलेले आहेत. तर वितरण मार्गांचे जे प्रकार पडतात, ते प्रमुख 8 प्रकार की जे ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी सुद्धा आहेत. पहिले 4 जे आहेत ते ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी आहेत आणि नंतरचे औद्योगिक वस्तूंसाठीचे आहेत. तर हे आहेत वितरण मार्ग. तुम्ही पाहताय स्क्रीनवर.
वितरण मार्गामध्ये पहिलं स्थान कोणाचं असतं? उत्पादकाचं. कारण उत्पादकाच्या ठिकाणाहून उत्पादित केलेला माल प्रवासाला सुरुवात करत असतो. कोणापर्यंत? शेवटचा घटक कोणता आहे? ग्राहक आहे. उत्पादकापासून ग्राहकापर्यंत तुम्ही व्याख्येमध्ये सुद्धा शिकलेला आहात. उत्पादकापासून ग्राहकापर्यंत उत्पादित वस्तू पोहोचण्यासाठी ज्या वितरणविषयक क्रिया केल्या जातात, की जी साधनं असतात वेगवेगळी पर्यायी, त्या साधनांमधून अचूक अशी साधनं निवडली जातात आणि त्यातून जे मिश्रण तयार होतं त्याला वितरण मिश्र तुम्ही म्हटलाय. तर उत्पादक आणि ग्राहक हे 2 टोकं आहेत. उत्पादकाने वस्तू उत्पादित केलेल्या असतात आणि ग्राहक वस्तूंचं सेवन करत असतो, उपभोग घेत असतो. तर हा पहिला वितरण मार्ग आहे. उत्पादक आपली वस्तू उत्पादित केल्यानंतर कुणाला देतो किंवा कुणाला विकतो? मध्यस्थांना. मध्यस्थ म्हणजे घाऊक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात म्हणजे घाऊक व्यापाऱ्यांच्याही अगोदर हे डिस्ट्रिब्युटर्स म्हणतो आपण त्याला. त्या मध्यस्थांना माल विकला जातो. म्हणजे या ठिकाणी उत्पादक आपल्या जबाबदारीतून मुक्त होतो. मालाची जबाबदारी कोणाकडे आली? मध्यस्थांकडे आली. त्यानंतर घाऊक व्यापारी. मध्यस्थ कुणाला विकतात तो माल? घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. घाऊक व्यापारी कुणाला माल विकतात? किरकोळ व्यापाऱ्यांना आणि किरकोळ व्यापारी कुणाला विकतात? ग्राहकांना, उपभोग घेणाऱ्या ग्राहकांना. म्हणजे उत्पादकापासून तो माल कुठपर्यंत येऊन पोहोचलाय? ग्राहकापर्यंत. तर ज्या मार्गाने तो माल प्रवास करत ग्राहकापर्यंत पोहोचलाय, त्या मार्गाला वितरण मार्ग असं म्हणायचंय. उत्पादक ते ग्राहक. मध्यस्थ असतील, घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील किंवा ग्राहक असेल. हा झाला एक वितरण मार्ग. म्हणजे असाही एक वितरण मार्ग असतो, की उत्पादकापासून तो माल मध्यस्थ, नंतर घाऊक व्यापारी, नंतर किरकोळ व्यापारी आणि नंतर ग्राहकापर्यंत येऊन पोहोचतो. दुसरा मार्ग आहे उत्पादक आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना तो माल विकतात आणि किरकोळ व्यापारी ग्राहकांना तो माल विकतात. हा एक दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग आहे उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. बघा, तुम्ही म्हणाल घाऊक व्यापारी कुठे? तर मी काय म्हटलं होतं सुरुवातीला? जो वितरण मार्ग उत्पादकांना खर्चामध्ये बचत करून देऊ शकतो आणि जी खर्चामध्ये बचत होती, त्या बचतीचा आर्थिक फायदा सरळ-सरळ ग्राहकांना होतो. मध्यस्थांची साखळी जेवढी मोठी, तेवढी वस्तूची किंमत जास्त असते. त्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी करून ग्राहकांना हवा तो माल हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या वेळी उपलब्ध करून द्यायचा असेल, तर उत्पादक वितरण साखळी किंवा वितरण मार्ग सोयीचा आणि समर्पक, चांगला, योग्य असा वितरण मार्ग निवडत असतात. त्यामध्ये उत्पादक घाऊक व्यापाऱ्यांना आपला माल न विकता तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात आणि किरकोळ व्यापारी तो माल ग्राहकांना विकतात. त्यानंतर बघा वरती मध्यस्थ होते, ते इथे दुसऱ्या नंबरच्या वितरण मार्गात कमी झाले होते. नंतर घाऊक व्यापारी होते, तिसऱ्या वितरण मार्गात घाऊक व्यापारी सुद्धा कमी झाले. नंतर चौथा असाही एक मार्ग आहे, उत्पादक आपला माल मध्यस्थांना विकतात, डिस्ट्रिब्युटर्सना. डिस्ट्रिब्युटर्स आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना न विकता तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात. म्हणजे इथे घाऊक व्यापारी जे होते ते कमी झालेले आहेत. म्हणजे एक स्टेप कमी झाली. एक मध्यस्थ जो आहे तो कमी झालाय आणि किरकोळ व्यापारी आपला माल ग्राहकांना विकतात. त्यानंतर पुढचा मार्ग जर पाहिला असेल तुम्ही, उत्पादक आपला माल कोणाला विकतात? थेट ग्राहकांना विकतात. म्हणजे बघा, उत्पादक स्वतः आपली आउटलेट्स ग्राहकांसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये निर्माण करतात. असा त्याचा अर्थ असा नाही, की उत्पादक स्वतः तो माल ग्राहकापर्यंत घेऊन येतो. एका मध्यवर्ती ठिकाणी उत्पादक आपला आउटलेट निर्माण करतात आणि त्या ठिकाणी ग्राहकांना गरज असेल किंवा ग्राहकांना त्या वस्तूची गरज असेल, तर ग्राहक त्या ठिकाणी येऊन त्या वस्तूची खरेदी करत असतात. म्हणजे हा एक खूप उत्तम मार्ग आहे, की उत्पादक स्वतः ग्राहकांना आपला माल विकतात. त्यामुळे वस्तूच्या किमती कमी ठेवणं शक्य होतं उत्पादकांना आणि ग्राहकांना सुद्धा कमी किमतीचे फायदे त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर उत्पादक, वितरक आणि ग्राहक हाही एक वितरण मार्ग आहे. त्यानंतर उत्पादक, एजंट किंवा दलाल आणि ग्राहक. त्यानंतर उत्पादक, एजंट, दलाल, त्यानंतर वितरक आणि ग्राहक. असे जे वितरण मार्ग आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तात्पर्य काय आहे, की जेव्हा ज्या वितरण मार्गाची आवश्यकता आहे. मी असं म्हणेल, की उत्पादक ते ग्राहक हा अतिशय सोयीस्कर आणि कमी खर्चाचा मार्ग आहे. पण जिथे उत्पादक आणि ग्राहक यांना एकत्र येता येत नाही, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील फिजिकल डिस्टन्स हे खूप असेल, अशा वेळेला जास्त लांबीचा वितरण मार्ग जो आहे ना, तो वितरण मार्ग त्या ठिकाणी निवडण्याची गरज भासू शकते. कारण उत्पादक आणि ग्राहक सहजासहजी समोरासमोर येऊ शकणार नाहीयेत. अशा वेळेला जे वितरण मार्ग आहेत, फार काळजीपूर्वक आणि विशेष परिश्रम घेऊन
तो वितरण मार्ग त्या ठिकाणी निवडण्याची गरज असते. म्हणजे एका मार्गाला दुसरा मार्ग पर्यायी असू शकतो, पण त्यातला त्यात जास्त समर्पक मार्ग कोणता? अफोर्डेबल मार्ग कोणता? खर्चात बचत करणारा मार्ग कोणता? त्या मार्गाची निवड केली जाऊ शकते. आणि जिथे जो मार्ग निवडणं अपेक्षित आहे, चुकीचा मार्ग निवडला गेला, तर त्याचा आर्थिक तोटा व्यवसाय संस्थेला सहन करावा लागतो. जसं व्यवसाय संस्थेला तो सहन करावा लागतो, तसाच तो ग्राहकांना देखील सहन करावा लागतो किमतीच्या रूपाने. तर अशा प्रकारचे अनेक वितरण मार्ग आहेत, की ज्या वितरण मार्गातून उत्पादकाची वस्तू थेट ग्राहकापर्यंत जाऊन पोहोचते. तर 8 मार्गांपैकी एखादाच मार्ग योग्य आहे किंवा दुसराच मार्ग योग्य आहे, असं आपण म्हणू शकत नाही. कारण परिस्थिती सापेक्ष वेळोवेळी वेगवेगळ्या वितरण मार्गांची गरज त्या ठिकाणी निर्माण होत असते. आता इथे बघा, उपभोग्य व औद्योगिक वस्तूंसाठी असलेले वितरणाचे मार्ग. तर त्यामध्ये उत्पादक आहे आणि उत्पादक हा प्रत्यक्ष उत्पादकांसाठी प्रत्यक्ष वितरण मार्ग आहे आणि दुसरे मार्ग आहेत अप्रत्यक्ष वितरण मार्ग. आता उत्पादकांसाठी प्रत्यक्ष वितरण मार्ग म्हणजे काय, की उत्पादक स्वतः त्या वस्तूंचं वितरण करतात. त्याला म्हणूयात प्रत्यक्ष वितरण मार्ग. आणि अप्रत्यक्ष वितरण मार्ग म्हणजे काय, की उत्पादक स्वतः त्या वस्तूंचं उत्पादन करत नाहीत. ते इतरांमार्फत वस्तूचं वितरण करतात. असा त्याचा अर्थ होतो. तर उत्पादक प्रत्यक्ष वितरण मार्गांचा कोणकोणत्या प्रत्यक्ष वितरण मार्गांचा अवलंब करतात? तर व्यक्तिगत विक्री. बघा, इथे उत्पादक ग्राहकांपर्यंत व्यक्तिगत विक्री करतात. म्हणजे उत्पादकाचा माल प्रत्यक्षपणे ग्राहकांना उत्पादक देत असतात व्यक्तिगत विक्रीच्या साहाय्याने. मग व्यक्तिगत विक्रीसाठी काही प्रतिनिधी त्यांनी नेमलेले असतील, तर प्रतिनिधींच्या मार्फत तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. हे झालं प्रत्यक्ष वितरण. म्हणजे उत्पादक स्वतःच तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. त्यानंतर पोस्टाने आदेश प्राप्ती. बघा, फिजिकल डिस्टन्स जास्त असेल, अशा वेळेला उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये पत्रव्यवहार होऊन पोस्टाने ऑर्डर घेऊन तो माल त्या ग्राहकापर्यंत प्रत्यक्षरित्या कोण देतंय? हे स्वतः उत्पादकच देत आहेत. उत्पादक त्यासाठी काम करतायत. आणि त्यानंतर स्वतःची किरकोळ विक्री दुकाने. उत्पादकांची वेगवेगळ्या ठिकाणी किरकोळ विक्रीची दुकाने जर असतील, तर अशी किरकोळ विक्रीची दुकाने त्या ठिकाणी उत्पादकांची ग्राहकांपर्यंत तो माल पोहोचवत असतात. त्यानंतर अप्रत्यक्ष वितरण मार्ग, की जिथे उत्पादक स्वतः त्या विक्रीचं काम करत नाही, मध्यस्थांमार्फत किंवा इतर व्यक्तींमार्फत अप्रत्यक्षपणे तो माल विकत असतात. तर त्यामध्ये डिपार्टमेंटल स्टोअर्स. अनेक डिपार्टमेंटल स्टोअर्स जे आहेत ते वेगवेगळ्या कंपनीचा माल एकत्र करतात आणि आपल्या डिपार्टमेंटल स्टोअरमधून विकत असतात. उत्पादक वेगळे असतात आणि डिपार्टमेंटल स्टोअर हे इतरांच्या मालकीचं असतं आणि त्या डिपार्टमेंटल स्टोअरमधून तो माल कुठपर्यंत येऊन पोहोचतो? ग्राहकांपर्यंत येऊन पोहोचतो. म्हणजे उत्पादक त्या ठिकाणी आपला कुठलाही रोल मालाच्या वितरणासंदर्भात निभावत नाहीयेत. तो माल इतर लोकांमार्फतच ग्राहकांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर दुसरा वितरण मार्ग होता घाऊक व्यापारी. वितरक किंवा उत्पादक तो माल कोणाला विकतात? घाऊक व्यापाऱ्यांना. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात आणि मग किरकोळ व्यापारी तो माल ग्राहकांना विकतात. म्हणजे उत्पादक स्वतः तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाहीत. तर अप्रत्यक्षरित्या ते आपला माल इतरांच्या सहाय्याने, मध्यस्थांच्या सहाय्याने ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. म्हणून त्यांना अप्रत्यक्ष वितरण मार्ग म्हटलंय. नंतर पुढचा अप्रत्यक्ष वितरण मार्ग आहे अभिकर्ते. व्यापारी अभिकर्ते आपण त्यांना म्हणूयात. एजंट्स म्हणूयात, की जे उत्पादकांकडून माल खरेदी करतात आणि तो कोणाला विकतात? घाऊक विक्रेत्यांना विकतात. म्हणजे तुम्ही जे वितरण मार्ग पाहिलेत ना, ते वितरण मार्ग होऊ शकतात. घाऊक विक्रेते किंवा व्यापारी तो माल किरकोळ विक्रेत्यांना विकतात आणि किरकोळ विक्रेते तो माल ग्राहकांना विकतात. याचा अर्थ उत्पादकापासून त्या मालाचा प्रवास थेट ग्राहकापर्यंत झालाय, परंतु उत्पादकाने तो माल मध्यस्थांच्या सहाय्याने ग्राहकांपर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणून त्याला अप्रत्यक्ष वितरण मार्ग म्हटलंय. आणि प्रत्यक्ष वितरण मार्गामध्ये काय होतं? उत्पादक स्वतः व्यक्तिगतरित्या पोस्टाने किंवा स्वतःच्या किरकोळ विक्री दुकानातून ग्राहकांपर्यंत पोहोचतात. म्हणून त्याला प्रत्यक्ष वितरण मार्ग आपण म्हटलेला आहे. त्यानंतर पुढे उपभोग्य वस्तूंसाठीचे वितरण मार्ग कोणते? तर आपण इथे जे वितरण मार्ग दिले आहेत ते उपभोग्य वस्तूंसाठी आहे. त्याचा अभ्यास करूयात पुन्हा एकदा. म्हणजे दैनंदिन जीवनातील बघा, इथे जी उदाहरणं दिली साखर असेल, साखर असेल, साबण असेल, कपडे धुण्याची पावडर असेल, अ, स्वयंपाकाचं तेल असेल, कपडे असेल, घड्याळ असेल, रेडिओ असेल, फ्रिज, स्कूटर, या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. म्हणजे त्याचा वापर स्वतः ग्राहक करतात.
या वस्तूंचा वापर दुसऱ्या वस्तू बनवण्यासाठी केला जात नाही किंवा उद्योगामध्ये केला जात नाही, तर त्या वस्तू एक मिनिट आहे, स्क्रीन फक्त आपण बाजूला हटवूयात. ठीक. बघा, उपभोग्य वस्तू म्हणजे ज्यांचा वापर प्रत्यक्ष ग्राहक करतात, की ज्या वस्तूंचा वापर दुसऱ्या उद्योगांमार्फत केला जाते. उदाहरणार्थ साखर असेल, साबण असेल. समजा साखर एखाद्या उद्योगामध्ये वापरली. काही वस्तूची प्रक्रिया करण्यासाठी किंवा शेतमालापासून काही अन्नपदार्थ निर्माण करायचे असेल, उद्योगामध्ये साखरेचा वापर केला असेल, तर ती साखर औद्योगिक वस्तू बनते. पण जिथे ग्राहकांनी उपभोगासाठी साखर खरेदी केलेली असते, त्याला उपभोग्य वस्तू त्या ठिकाणी म्हणायचे. बघा, उपभोक्ता म्हणजे जो वस्तूंचा उपभोग घेतो ती व्यक्ती होय. किंबहुना उपभोक्ते आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या विविध वस्तूंचा उपयोग करतात, अशा वस्तूंना उपभोग्य वस्तू असे म्हणतात. तर उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे 5 मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. मी 4 म्हटलं होतं, सॉरी 5 मार्ग आहेत ते. तर पहिला मार्ग आहे उत्पादक, प्रतिनिधी, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी तसेच ग्राहक. जे आपण 8 मार्ग अभ्यासले त्यातले पहिले 5 मार्ग, बरोबर? इथपर्यंत. तर तेच मार्ग रिपीट केलेले आहेत. ते पहिले 5 मार्ग आहेत उपभोग्य वस्तूंसाठीचे. उत्पादक असेल, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक. त्यानंतर उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक. उत्पादक, मध्यस्थ, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक आणि तसेच उत्पादक आणि ग्राहक. हे उपभोग्य वस्तूंचे वितरण मार्ग आहे. तर पहिला वितरण मार्ग काय म्हणतोय आपल्याला? त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलंय. जेव्हा उत्पादक वस्तू वितरणाची जबाबदारी स्वतःकडे ठेवू इच्छित नाही, बघा, किंवा वितरण कार्यात आपले भांडवल गुंतवून ठेवू इच्छित नाही, तेव्हा वस्तूच्या वितरणाची जबाबदारी पूर्णपणे एखाद्या मध्यस्थावर सोपवली जाते. त्यामुळे उत्पादक वितरण कार्याच्या काळजीतून मुक्त होऊन उत्पादन कार्यावरच आपले लक्ष स्थिर करू शकतो. ज्या मध्यस्थावर विपणनाची जबाबदारी सोपवली जाते, तो पुढील मध्यस्थांशी संपर्क साधतो. ती जबाबदारी त्याची असेल, मध्यस्थाची, पुढच्या मध्यस्थाची. प्रणाली बिडवे. बेटा, तुझं नाव पण लिहून घेतलंय मी. तुम्ही असं नका करू. कारण मला इथे शिकवत असताना तुमच्या काही सूचना आहेत का? ते बघायचं असतं. तुम्ही तुमचे रोल नंबर, तुम्हाला त्याची घाई पडलेली असते. चुकीचं आहे हे. डिस्टर्ब करतायत तुम्ही. ठीक आहे. दुसरा वितरण मार्ग. काय? की ज्यावेळी उत्पादकाच्या उपभोग्य वस्तूंची बाजारपेठ फार मोठी नसते बघा. व बाजारपेठेतील घटक घाऊक व्यापाऱ्यांची संख्याही फार मोठी नसते. अशा वेळेला हा दुसरा वितरण मार्ग जो आहे ना, बघा, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक. तेव्हा हा दुसरा मार्ग वापरला जातो. या पद्धतीत घाऊक व्यापाऱ्यांची भूमिका फार महत्वाची असते. कार्यक्षम व अनुभवी घाऊक व्यापाऱ्यांशिवाय हा मार्ग परिणामकारक ठरू शकत नाही. म्हणजे इथे मध्यस्थांमध्ये घाऊक व्यापाऱ्यांचा जो रोल आहे तो अतिशय महत्वाचा ठरतो. तिसरा वितरण मार्ग काय? की तो मार्ग कोणता होता? बघा, उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. तिसरा वितरण मार्ग. मध्यस्थांची साखळी कमी करण्याच्या दृष्टीने घाऊक व्यापाऱ्याला वगळावे असा काहींचा दृष्टिकोन असतो. शिवाय सर्वच वस्तूंच्या बाबतीत वितरणासाठी घाऊक व्यापाऱ्यांची गरजही नसते. वितरण व्यवस्था व विपणनासाठी भांडवल गुंतवणूक करण्याची उत्पादकांची तयारी असेल, तर सरळ किरकोळ व्यापाऱ्यांनाच वस्तू वितरण करण्याची योजना अंमलात आणली जाते. त्यामुळे हा तिसरा वितरण मार्ग जो आहे, की जो उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक असा जो होता, तो कमी खर्चाचा असतो, असं त्या ठिकाणी समजलेलं आहे. त्यानंतर चौथा वितरण मार्ग. चौथा वितरण मार्ग कोणता? इथे आपण बघूयात. उत्पादक, मध्यस्थ, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. अनेकदा उत्पादकांना स्वतः सरळ वितरण व्यवस्थेत उतरणे किंवा विविध कारणांमुळे ते शक्य नसते.
अशा वेळेस उत्पादक एखाद्या मध्यस्थामार्फत वितरण मार्ग उभा करतो. म्हणजे उत्पादकाची जी भूमिका आहे, ती भूमिका कोण स्वीकारतं? मध्यस्थ स्वीकारतात. मात्र या मध्यस्थाने सरळ किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी असे बंधन घातले जाते. बघा, मध्यस्थानी तो माल कुणाला विकायचा आहे? मध्यस्थानी घाऊक व्यापाऱ्यांना तो माल विकायचा नाहीये, तर तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकावा. म्हणजे चौथा जो मार्ग होता, उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक, तोच मार्ग या ठिकाणी अवलंबला जातोय. फक्त उत्पादकांना वितरण साखळीत उतरणं शक्य नव्हतं काही कारणांमुळे. म्हणून ती जबाबदारी त्यांनी कुणावर सोपवली आहे? मध्यस्थांवर सोपवली आहे. आणि मध्यस्थांना असं बंधन घातलेलं आहे, की तो माल घाऊक व्यापाऱ्यांना न विकता तो कुणाला विकायचा आहे? किरकोळ व्यापाऱ्यांना, की जेणेकरून ग्राहकांना तो माल किरकोळ व्यापाऱ्यांकडून खरेदी करता येऊ शकतो. आणि 5वा जो मार्ग आहे, तो अतिशय उत्तम मार्ग, उत्पादक आणि ग्राहक. बघायचा आहे आपण पुन्हा एकदा. हा 5वा जो मार्ग आहे, उपभोग्य वस्तूंसाठी उत्पादक ते ग्राहक, तो मार्ग आहे. तर त्यामध्ये काय म्हटलंय? उत्पादक सक्षम असेल तर या वितरण मार्गाचा अवलंब करू शकतो. सक्षम बाय मीन्स इकॉनॉमिकली, आर्थिकदृष्ट्या. उत्पादकाची स्वतःची उत्तम विक्रय संघटना असेल, पुरेसे भांडवल असेल व वितरण खर्च कमी करणे हे उद्दिष्ट असेल, तर सर्व मध्यस्थ वगळून उत्पादक थेट ग्राहकांनाच विक्री करण्याचा मार्ग अवलंबितात. त्यामुळे निरनिराळ्या शहरांमध्ये विक्री केंद्रे उघडून अनेक फिरत्या विक्रेत्यांची नेमणूक करून व ग्राहकांनी पोस्टाने पाठवलेल्या आदेशांची पूर्तता करून उत्पादक थेट ग्राहकांनाच आपल्या मालाची विक्री करतात. लक्षात घ्या, जिथे उत्पादकाला शक्य आहे माल थेट ग्राहकापर्यंत पोहोच करायचा आहे. मग त्या पोस्टल ऑर्डर असतील किंवा व्यक्तिगत विक्री असेल. व्यक्तिगत विक्रीमध्ये प्रतिनिधी असतात उत्पादकांचे, ते ग्राहकांपर्यंत पोहोचतात. आणि अशा प्रकारे त्यांना तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणं शक्य असेल. उत्पादक सक्षम असतील तर याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडे तसं मनुष्यबळ असेल, तर निश्चितपणे उत्पादकांना आपला माल सरळ-सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचविता येऊ शकतो. ठीक आहे. हे जे मार्ग होते ते होते उपभोग्य वस्तूंचे वितरण मार्ग. त्यानंतर औद्योगिक वस्तूंसाठीचे वितरण मार्ग. तर त्यामध्ये बघा, ड्रिलिंग मशीन असेल, नटबोल्ट असेल, क्रेन असेल, या औद्योगिक वस्तू आहेत बघा. मग त्या अ, दुसऱ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरल्या जातात. म्हणून त्यांना औद्योगिक वस्तू असं म्हणायचं आहे किंवा उद्योगधंद्यांमध्ये या वस्तूंचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो. उपभोग्य व इतर वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी बघा, ज्या वस्तूंचा उपयोग केला जातो त्या वस्तूंना औद्योगिक वस्तू असे म्हणतात. म्हणजे उपभोग्य वस्तूंची निर्मिती करण्यासाठी औद्योगिक वस्तू वापरल्या जातात. त्यानंतर इथे म्हटले औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग. बघा, उत्पादक आहे, प्रतिनिधी आहे, घाऊक व्यापारी आहे आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक म्हणजे उद्योजक. त्या उद्योगाचं नाव, औद्योगिक वस्तूंचा ग्राहक म्हणजे काय? त्या उद्योगाचं किंवा उद्योजकाचं नाव त्या ठिकाणी येईल, तो झाला ग्राहक. उद्योग. त्यानंतर उत्पादक, घाऊक व्यापारी आणि उद्योग. उत्पादक, प्रतिनिधी आणि उद्योग आणि उत्पादक आणि उद्योग. असे हे जे 4 मार्ग आहेत औद्योगिक वस्तूंसाठीचे, त्याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात बघूयात. पहिला मार्ग काय होता? पहिला मार्ग आपण पाहूया तिथे उत्पादक, प्रतिनिधी, घाऊक व्यापारी आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक. त्यामध्ये काय म्हटले? उत्पादक आपल्या वस्तू एखाद्या मध्यस्थाला विकतात. हा मध्यस्थ किंवा मुख्य विक्रेता विक्रीची जबाबदारी स्वतःकडे घेऊन नंतर घाऊक व्यापाऱ्यांच्या सहाय्याने तो माल औद्योगिक वस्तूंच्या ग्राहकांपर्यंत वितरित करतात. म्हणजे इथे मध्यस्थ असतो, घाऊक व्यापारी असतो आणि नंतर तो माल औद्योगिक ग्राहकापर्यंत पोहोचतो. दुसरा वितरण मार्ग, पहिल्या वितरण मार्गातील मुख्य विक्रेता वगळून, म्हणजे इथे मुख्य विक्रेता किंवा मध्यस्थ जो आहे तो वगळला जातो. घाऊक व्यापारी तो माल कोणापर्यंत पोहोचवतो? औद्योगिक वस्तूंच्या ग्राहकापर्यंत म्हणजे उद्योगापर्यंत पोहोचवतो. तिसरा मार्ग आहे, या पद्धतीत घाऊक व्यापारी वगळला जातो. उत्पादकांकडून मुख्य विक्री प्रतिनिधी, इथे प्रतिनिधी नियुक्त केले गेलेत आणि मग ते प्रतिनिधी ग्राहकांपर्यंत तो माल पोहोचवू शकतात, औद्योगिक ग्राहकांपर्यंत. आणि चौथा मार्ग आहे, औद्योगिक वस्तूंच्या वितरणातली सर्वात जुनी पद्धती, सोपी पद्धती आणि कमी खर्चाची पद्धती आहे. या ठिकाणी सर्व मध्यस्थांचे उच्चाटन केले जाते आणि तो माल उद्योगापासून, उत्पादकापासून त्या औद्योगिक ग्राहकापर्यंत पोहोचविला जातो. तर अशा प्रकारे आपण औद्योगिक वस्तू आणि उपभोग्य वस्तूंसाठीचे वितरण मार्ग अभ्यासलेले आहेत. ठीक आहे, आपण थांबूयात.